Hi, I'm Dhanashri and this is one of my favorite projects, Mr. Vivek Chandure's home. Come along as I give you a tour of entire apartment. हे आपलं सेफ्टी डोअर आहे. जनरली आपण जास्त करून पाहतो की सेफ्टी डोअरमध्ये MS ग्रिल्स टिपिकली असतात. सो सर आणि मॅडमला हवं होतं की टिपिकल MS ग्रिलवालं आपल्याला सेफ्टी डोअर नाही करायचं आहे, तर आपण वेगळं काहीतरी करूया. सो आपण हे दरवाजामध्येच असे हे CNC कटिंगचे स्लिट्स दिलेले आहेत, जेणेकरून दरवाजा पण छान दिसेल आणि आपला जो सेफ्टी डोअरचा जो मेन पर्पज असतो तो पण सॉल्व्ह होईल. सो आपण हे असं लुक पण त्याचा ॲज अ व्हिनियर सारखं येतं आणि जसे स्लॅन्ट्स आहेत त्याच शेपमध्ये त्याच ओरिएंटेशनमध्ये आपण लॅमिनेट पण चॉईस केलं, त्याच्यामुळे ते लुक त्याचं येताना व्हिनियर सारखं लुक येतं आणि दिसायला पण ते छान दिसतं. सो हे तुम्ही पाहताय आपलं लिव्हिंग रूम आहे. जसं तुम्ही पाहताय हे आपलं TV युनिट आहे. TV युनिटमध्ये आपण हे पॅनलिंग केलेलं आहे. पॅनलिंगवरती हे जे पाहताय हे लॅमिनेट आहे, जे स्टोन इफेक्ट तुम्हाला देतं. आजकाल मार्केटमध्ये स्टोन इफेक्ट देणारं लॅमिनेट्स वेगवेगळ्या प्रकारे खूप सारे अवेलेबल आहेत. तसंच आपण हे वापरलेलं आहे, ज्याच्यातून लाईट शेड्स बट ॲज अ फील लाईक अ स्टोन आपण हे लॅमिनेट वापरलेलं आहे, जे तुम्हाला छान लुक देतं. त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड तुम्ही बघताय हा पूर्ण आपण डार्क शेडमध्ये केलेला आहे आणि ते डार्क शेड आपण वापरण्यासाठी राफ्टर्स यूज केले, जे 9 इंचेस बाय 8 फीट और 10 फीटमध्ये आपल्याला मिळतात. ते आपण राफ्टर्स वापरून हे लुक आपण अचीव केलेलं आहे. सो आपण हे जे पाहताय, क्लायंटचं स्पेसिफिकली असं एक रिक्वायरमेंट होतं की जसं महाराज आहेत तर महाराजांना एक स्पेशल जागा हॉलमध्ये, एक स्पेशल स्पेस त्यांना हवी होती महाराजांसाठी आणि आमचं बरंचसं डिस्कशन झालं त्याच्यावरती आणि मग फायनली आपण त्यांचं आणि आमचं डिस्कशन होऊन असं समजलं की TV युनिटमध्ये आपण एक युनिट असं बनवूया ज्याच्यामध्ये त्यांना युनिटमध्ये वस्तू पण डिस्प्ले करता येतील आणि महाराजांना एक स्पेशल जागा पण देता येईल. आपण एक इथे स्पॉटलाईट लावलेली आहे, जेणेकरून महाराजांवरती पडते आणि महाराज दिसायला फार अतिशय उत्तम दिसत आहेत बसून इथे. त्यांचं दर्शन, जो कोणी इथे सोफ्यावर गेस्ट येतील त्यांना डायरेक्ट दर्शन महाराजांचं होतं आणि हे प्लेसमेंट बघून क्लायंट पण एकदम सॅटिस्फॅक्शन होतं त्यांना की बाबा महाराजांना योग्य जागा हॉलमध्ये मिळालेली आहे. सो हे जे तुम्ही पाहत आहात हे पूर्ण MDFचं पॅनलिंग केलेलं आहे. मागे जे पाहतात ते पण MDFचे फ्लूट्स लावलेले आहेत, MDF पॅनल त्याच्यावरती पेंट केलेलं आहे. हे जे सर्कल पाहताय तुम्ही ह्याच्यावरती आपण लॅमिनेट्स लावले, जे आपण हॉलमध्ये जे कलर थीम घेतलेला आहे त्याच्याप्रमाणे हे लॅमिनेट्स लावून त्याला स्टँड आऊट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो क्लायंटची अशी इच्छा होती की हॉलमध्ये एक वॉल अशी असली पाहिजे जी एकदम युनिक आणि अपिलिंग असायला हवी. सो तो चॅलेंज युनिकोने घेतला आणि अशा प्रकारे हा साकार झालेला आहे. डायनिंग टेबलबद्दल सांगायचं तर हे जे आपण चॉईस केलेलं आहे हे ॲक्च्युली ऑनिक्स मार्बल आहे. जर तुम्ही जवळून पाहिलं तर ह्याच्यावरती इनले केलेलं आहे, गोल्डन लाईन्सचे इनलेज आहेत आणि हे लुक तुम्हाला एक्झॅक्ट ऑनिक्ससारखं देतं. अतिशय सुंदर आपल्याला हे मटेरियल मिळालेलं आहे. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कशेली मार्केटला जाऊन तुम्ही बघू शकता, तिथे खूप मोठं मार्केट आहे, तिथून आम्ही हे फर्निचर घेतलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे चेअर्स जे आहेत ज्याच्यावर मी आता बसलेली आहे, सो हे नॉर्मल चेअर्स नाही आहेत, हे चेअर्स रोटेट होतात. सो क्लायंटचं असं म्हणणं होतं की आम्हाला रोटेटिंग चेअर हवे. सो ही चेअर जी आहे ही तुम्ही रोटेट करू शकता अशा प्रकारे.
हे आहे आपलं क्रॉकरी युनिट विथ मंदिर. सो मंदिरामध्ये सरांना बंद मंदिर अजिबात नको हवं होतं. जे दरवाजे करून वगैरे त्यांना ओपन मंदिर ते प्रेफर करत होते. पण मंदिराला अगदी असं बॉक्ससारखं लुक त्यांना नको हवं होतं. सो मग काय आपण करू शकतो, तर मंदिराला मंदिरासारखं दिसण्यासाठी आपण हे पिलर्स, हे ॲक्च्युअल वुडनचे पिलर्स आहेत, त्याला आपण पॉलिश केलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपण जे पाहता याला मेहराब म्हणतात. हे आपण काविंग करून CNC कटिंग करून लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण नॉर्मली मागच्या साईडला आपण ॲक्रेलिक यूज करतो, पण इथे आपण ॲक्च्युअल काच वापरलेली आहे, ज्याच्यावरती गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि श्लोक लिहिलेला आहे. ही काच आहे ॲक्च्युली, ज्याच्यावरती हे केलेलं आहे. त्याच्यानंतर एक पुलआउट ट्रे आपण इथे त्यांना दिलेला आहे. सो देवाला आपण नैवेद्य दाखवतो, दिवा ठेवतो, काही गोष्टी ठेवण्यासाठी हे आपल्याला खूप हँडी आणि वापरात येतात ह्या गोष्टी. जेव्हा आपला वापर झालेला आहे तेव्हा आपण हे आतमध्ये असं टाकून देऊ शकतो. सो ते दिसायला पण प्लेन आणि व्यवस्थित दिसतं आणि आपला वापर पण व्यवस्थित होतो. फॉल सिलिंगबद्दल जर बोलायचं झालं तर फॉल सिलिंग जर तुम्ही बघाल, हा जो मधला पोर्शन तुम्हाला दिसतोय तो तुम्हाला असं वाटेल की वूडचा बनवलेला आहे, ॲक्च्युअल वूड वगैरे, तर असं काही नाही आहे. हे आपण PVC पॅनल वापरून हा जो वूडचा लुक अचीव केलेला आहे. हे आपण PVC शीट्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात वेगवेगळे व्हरायटीमध्ये, वेगवेगळ्या शेड्समध्ये, ज्याच्याने आपण हे अचीव केलेलं आहे. लाईक जसा एक वॉकथ्रू मिळतो आपल्याला, पॅसेज आहे, हा एंटर होतोय आणि ह्या पॅसेजमधून आपण आतमध्ये जातोय. सो तसा एक वॉकथ्रू सारखं एक वे त्यांना क्रिएट केला आहे, जो वेगळा पण दिसेल, ह्या 2 सिलिंगला सेग्रिगेट पण करता येईल आणि एक लुक वाईज थोडं रिचनेस, थोडं वूडचं त्यांना इफेक्ट हवा होता. सो हे आपण अशा प्रकारे PVC शीट्स वापरून अचीव केलेलं आहे. हा आपला किचनचा एरिया आहे. किचन एरियामध्ये तुम्ही जर बघू शकाल तर हे जे छोटी स्पेस आहे, छोट्यातल्या छोट्या स्पेसचा पण वापर आपण अशा प्रकारे करू शकतो. इथे मसाला रॅक बनवलेला आहे, टँडम्स ट्रॉलीमध्येच मसाला रॅक बनवलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकाल, हे आपण टँडम किचन जे आहे ते टँडम किचन आपण प्रोव्हाइड करतो. टँडम किचनमध्ये तुम्ही हे जे बघताय हा ट्रे आहे, कटलरी ट्रे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्लॉट्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे सेग्रिगेट करून गोष्टी अरेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकाल की तुम्हाला इथे माठ दिसत असेल. मॅडमची रिक्वायरमेंट होती की मला माझा माठ किचनमध्ये कसंही करून बसवायचा आहे, पण तो ओट्यावर कुठेही विजिबल दिसता कामा नये. सो ते एक चॅलेंज होतं, जे की ॲक्वागार्ड प्लस माठ अशा दोन्ही गोष्टी ह्या कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला. तर इथे तुम्ही जर पाहू शकाल, इथे आपण रोलिंग शटर दिलेले आहे त्यांना. ह्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स तुमचे जातात. हे रोलिंग शटर असं वर्क होतं. इथे पाहाल तर हे वरती जे आहे हे फ्लुटेड ग्लासचं प्रोफाईल शटर आहे आणि त्याच्या खाली ओपन युनिट आपण ठेवलं आहे. प्रोफाईल लाईट्स देऊन ब्युटिफाय करू शकतो आणि हँडी गोष्टी आपण इथे रोजच्या वापराच्या गोष्टी आपण ठेवू शकतो. इथे जर तुम्ही खाली पाहिलं तर इथे आपण एक ट्रॉली दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण ही ग्रिल दिलेली आहे. सो पूर्वी जसं विकर बास्केट म्हणून एक गोष्ट असायची, ज्याच्यामध्ये आपण कांदे बटाटे ठेवायचो, तर आता आपण कांदे बटाट्यांसाठी वेगळं विकर बास्केट न देता टँडममध्येच ही ग्रिल बसवून आपण आणि कांदे बटाट्यांसाठी स्पेस देऊ शकतो. हा आपला पॅसेजचा एरिया आहे, पॅसेज आहे. ह्या पॅसेज एरियामध्ये आपल्या इथे बरीपैकी जागा होती. सो इथे आपण लॉफ्ट केलेला आहे. जर तुम्ही बघू शकाल, हा लॉफ्टचा दरवाजा आहे, ह्याच्यामध्ये आपण हा हँडल आणि लॉक दिलेला आहे. सो असा हा डाऊनवर्डचा आपण खोलून आपण वरती लॉफ्ट यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण दोन्ही लाईट्स प्रोव्हिजन पण केलेलं आहे. जर तुम्ही इथे पाहाल तर दोन्ही डोअर्सच्या मधली जी वॉल आहे,
जी वॉल एम्प्टी सारखी वाटत होती. सो तिथे काय करायचं सो बेसिकली दोन्ही बेडरूम्सच्या मध्ये ही एक छानशी सरांनी एक फ्रेम ऑर्डर केली राधा आणि कृष्णची, जी ह्या पॅसेजला अतिशय ब्युटिफाय करते मस्तपैकी. मी पाहू शकाल वेगळं काही स्पेसिफिकली करायची गरज नाही पडली. ती फ्रेम लावल्यामुळे ऑटोमॅटिकली हा एरिया एकदम लिटअप झालेला आहे. सो हे किड्स रूम आहे, त्यांच्या मुलाचं बेडरूम आहे क्लायंटच्या. इथे तुम्ही जर पाहिलं तर आपण फॉल सिलिंगबद्दल जरासं बोलूया. इथे प्लेन फॉल सिलिंग आपण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं को लाईट नाही आहे. पण को लाईट न घेता ही फॉल सिलिंग कशा प्रकारे आपण ब्युटिफाय करू शकतो, तर हे जे तुम्ही पाहताय हे आपण LED प्रोफाईल लाईट्स लावलेले आहेत. ह्या प्रोफाईल लाईट्स आपण वेगवेगळ्या शेप्समध्ये लावून प्लेन सिलिंग कमीत कमी डाऊन घेऊन ही सिलिंग आपण ब्युटिफाय करू शकतो, जसं तुम्ही इथे पाहू शकताय. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहताय हे वॉर्डरोब आहे आपलं. वॉर्डरोबच्या एंडला हा पोर्शन पाहताय हे आहे आपलं ड्रेसर. हे कसं आपण करू शकतो यूज, तर हे आपण असं खोलून स्लायडिंग चॅनल्सवरती आपण हे स्लायडिंग ड्रेसर बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण हा तुम्ही पाहू शकाल हा मिरर आहे. मिरर नुसता नसून ह्याच्या आतमध्ये आपण हे स्टोरेज बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॉस्मेटिक्स असतील, तुमचं बँगल्स, मॅडमला बँगल्सचा ड्रॉर्स वगैरे इथे प्रोव्हिजन करून दिलेलं आहे. त्यांच्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे आपण हे त्यांना ड्रेसर, त्यांना मिरर विजिबल नको हवा होता ह्या रूममध्ये, सो आपण त्यांना ही अरेंजमेंट्स ड्रेसरची अशी करून दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहू शकाल, तुम्ही हे कर्व्स पाहताय, हे कर्व्स आपण लॅमिनेटमध्येच अचीव केलेले आहेत. हे आपण फ्लुटेड लॅमिनेट आहे आणि हे प्लेन लॅमिनेट आहे. सो हे दोन्ही पण जे लॅमिनेट्स आहेत ह्याच्यामध्ये आपण शेप्स घेतले. तुम्ही इथे TV पाहू शकता. TV युनिट जे बनवलेलं आहे त्याचे कॉर्नर्स आपण कर्व केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही वर्किंग डेस्क बघू शकता. वर्किंग डेस्कला पण आपण दोन्ही साईडला कर्व्स केलेले आहेत. ओव्हरहेड स्टोरेजला लॅमिनेटमध्ये तो कर्व अचीव केलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या वॉलवर पाहिलं, हे तुम्हाला दिसतंय हे ॲक्च्युअल वॉलपेपर आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आपण हा कर्व शेपचं एलिमेंट घेऊन आपण डिझाईन आणि वॉलपेपर मर्ज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करतील. सो हे आपलं मास्टर बेडरूम आहे. ह्याच्यामध्ये जसं तुम्ही पाहताय बेड आहे, हेडबोर्ड आहे. हे हेडबोर्ड आपण ह्याच्यावरती हे लेदर फिनिशचं मटेरियल वापरून आपण हेडबोर्ड केलेलं आहे. हे जे तुम्ही पाहताय हे आहे वॉलपेपर. आपण ही पूर्ण एंटायर वॉलपेपरने कवर केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर इथे येऊ शकलात की ही जी स्पेस आहे बेड आणि वॉर्डरोबच्या मधली स्पेस, ही जेवढी रिक्वायर्ड आहे 2 फुटाची तेवढी दिली आहे. पण इथे साईड टेबल देणं पॉसिबल नव्हतं. पण सरांची रिक्वायरमेंट होती की बाबा मला इथे काहीतरी स्पेस हवी आहे, जेणेकरून आपण काही बॉटल ठेवतो किंवा काही मोबाईल ठेवतो. सो आपण अचीव करण्याचा प्रयत्न केला युनिकोने की आपण ह्याच्यावरती एक फोल्डिंग फ्लॅप त्यांना करून दिलेला आहे, जो असा ओपन होतो आणि जेव्हा पण त्यांना वापर करायचा असेल तर तो असा वापर करून मग आपण बंद करून तो ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण साईड टेबल म्हणून त्याचा वापर फोल्डिंग फ्लॅपचा करू शकतो. इथे तुम्ही जर पाहाल तर हे तुम्हाला दिसतंय अख्खं वॉर्डरोब. पण वॉर्डरोबमध्येच आपण एक स्पेस क्रिएट केली आहे, ज्याच्यामध्ये आपण यूज्ड क्लोथ्स वापरू शकतो, हँगिंग बॅग्स ठेवू शकतो किंवा अजून काही आपल्याला छोट्या छोट्या बॅग्स असतात ते सगळं ठेवण्यासाठी वॉर्डरोबमधलीच ही स्पेस आहे जी आपण यूज केलेली आहे. तुम्ही पाहू शकाल की हा आपण दरवाजा इथे त्यांना बनवून दिलेला आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा की आपण यूज्ड क्लोथ्स ठेवतो तर ह्याच्यामध्ये व्हेंटिलेशन हा एक पार्ट असतो की व्हेंटिलेशन आपल्याला असायला पाहिजे. सो थोडं जवळ येऊन जर तुम्ही पाहिलं तर आपण इथे हे होल्स केलेले आहेत. वरती 6 आहेत, खाली 6 आहेत, ज्याच्यामध्ये आपण व्हेंटिलेशनसाठी हे एस्थेटिकली दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे आणि लुकवाईज आणि त्याचा जो मेन पर्पज आहे व्हेंटिलेशनचा तो पण सॉल्व्ह व्हायला पाहिजे. सो आपण हे 6 होल्स खाली 6 होल्स वरती असं आपण त्यांना व्हेंटिलेशन करून दिलेलं आहे.
दुसरी एक स्पेस अशी आहे इथे, जर तुम्ही पाहाल इथे एक कॉलम आलेला आहे. सो कॉलमवरती आपण हे पॅनलिंग केलेलं आहे, ज्याच्यावरती आपण टी व्ही माउंट केलेला आहे. पण त्या कॉलमच्या साईडला एक जागा आपल्याला अवेलेबल होत होती. तर ती जागा कशी वापरायची? सो त्याच्यामध्ये आपण हे छोटंसं एक हिडन स्टोरेज जसं आपण शटर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी हे जर तुम्ही पाहिलं ह्याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज म्हणून बॅग्स वगैरे ठेवू शकतात. म्हणजे कुठलीही जागा वाया जाऊ नये या उद्देशाने हे छोट्यातलं छोटं स्पेस पण आपण अशा प्रकारे युटिलाइज केलेलं आहे. सो ही होती 2 बेडरूम हॉल किचनची टूर. नक्की सांगा तुम्हाला युनिकोची डिझायनिंग कशी वाटली, आणि जर तुम्हालाही तुमचं घर असं सुंदर बनवायचं असेल तर नक्की विजिट करा युनिकोच्या ऑफिसला. युनिकोचं ऑफिस ठाणे कापूरबावडीला आहे. स्टे ट्यून टिल द नेक्स्ट व्हिडिओ.